हां, विद्यार्थी मित्र हो, आज आपण महाराष्ट्र टी परीक्षा 19 जानेवारी 2020चा इंग्लिशचा सेकंड पेपर पाहतो आहे. तर यामध्ये एकूण 30 प्रश्न विचारण्यात येतात. वेगवेगळ्या काही व्होकॅब्युलरी बेस्ड असतात, काही मॅक्झिमम ग्रामर बेस्ड असतात आणि काही एखादा पॅसेज आणि एखादी कविता अशा म्हणून प्रश्न असतात हे. तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, काय आहे? चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिला आहे आणि त्याच्यामध्ये एक अंडरलाइंड वर्ड दिला आहे, त्याचं मिनिंग खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. सेंटेन्स काय आहे? द 5 एक्सपेरिमेंट्स गेव डिस्पॅरेट रिझल्ट्स. 5 प्रयोगामध्ये आपल्याला डिस्परेट रिझल्ट मिळाले किंवा 5 वेगळ्या प्रयोगांनी डिस्परेट रिझल्ट दिले. आता डिस्परेट ऑप्शन्स दिलेले आहे. काय आहे? सिमिलर, सेकंड आहे एनकरेजिंग, नंतरचं आहे स्ट्रेंज आणि डिफरंट. आता थोडंसं आपण अर्थ पाहायचा आणि दिलेले वर्ड्स पाहायचे. आता 5 वेगवेगळे प्रयोग. आता वेगवेगळ्या प्रयोगामध्ये 5 प्रयोग केलेत. 5 मध्ये सगळ्या प्रयोगात सारखे निकाल लागू शकणार नाही आहे. उत्साहित करणाऱ्या निकालाला काही अर्थ नाही, विचित्र निकाले अर्थ नाही याचा. तसे डिस्पॅरेटचा डिस्पॅरिटी म्हणजे भिन्नता आणि डिस्पॅरेटचा अर्थ होतो भिन्न, डिफरंट. म्हणून हा या ठिकाणी डिफरंट हा याचा मिनिंग आहे. तर याचं करेक्ट आन्सर होणार आहे डिफरंट, ऑप्शन नंबर 4. ओके. आणि चला आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. सेकंड क्वेश्चन आहे, चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग. अपोजिट हे आपल्याला लक्षात घ्यायचं. वर होतं सिमिलर, नियरेस्ट इन मिनिंग किंवा सिमिलर मिनिंग, आणि इथे अपोजिट मिनिंग दिलेला आहे आणि वर्ड दिलेला आहे फ्रेल्टीचा अर्थ होतो वीकनेस, वीक, टेंडर, नाजूक. आणि नाजूक, वीक, अशक्त, आणि अशक्तच्या विरुद्ध शब्द या ठिकाणी एकच आहे, स्ट्रेंथ. म्हणून हा याचा करेक्ट ऑप्शन होतो स्ट्रेंथ, सेकंड ऑप्शन. आणि नंतरचे काय दिलेले आहे? एक फॅटिकचा अर्थ होतो थकवा येणे, बोल्डनेस म्हणजे धारिष्ट असलेला, आणि हेल्थ तर लागणारच नाही याला, म्हणून हा सेकंड ऑप्शन. याला 2 सुरुवातीचे व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स दिले यांनी. त्याच्यानंतर म्हणतो, फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ज सप्लाइड. आता एक सेंटेन्स दिला आहे आणि या सेंटेन्समध्ये ही एक ब्लँक दिली, ही आपल्याला फिलअप करायची आहे दिलेल्या अल्टरनेटिव्हजमधून. सेंटेन्स काय? ही इफ वी थिंक इट नेसेसरी, ही. आणि आपण एक काम करूया, हा थर्ड क्वेश्चनच्या आधी फोर्थ क्वेश्चन पाहू. सारख्या प्रकारचे दोन्ही ग्रामॅटिकल स्ट्रक्चरचे हे क्वेश्चन्स आहेत आणि म्हणून पहिल्यांदा हा फोर्थ बघूया आणि नंतर मग थर्डकडे येऊ. फोर्थ बघा काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू फिल इन द ब्लँक. इथे पण तसंच. आता इथलं सेंटेन्स बघा काय आहे, ही विल विन द रेस इफ ही, आणि खाली काय, विल प्रॅक्टिस, वुड प्रॅक्टिस, वेअर टू प्रॅक्टिस, प्रॅक्टिसेस. हे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. एक वर्ब दिलेला आहे वेगळ्या हेल्पिंग वर्ब सोबत. प्रॅक्टिस म्हणजे काय, तो रेस जिंकेल जर त्याने रनिंगची प्रॅक्टिस रेग्युलरली केली तर. रनिंगची. आणि बघा या ठिकाणी हा सिंपल फ्युचर टेन्स दिला आहे आणि हा या ठिकाणी इफ क्लॉज दिलेला आहे. हा अर्थातच हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि कंडिशनल क्लॉज या ठिकाणी कंडिशनल क्लॉज
दिलेलं आहे. आणि कंडिशनल क्लॉजमध्ये जेव्हा केव्हा ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, कंडिशनल क्लॉजमध्ये या ठिकाणी हा मेन क्लॉज आहे आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मेन क्लॉजमध्ये जेव्हा केव्हा सिंपल फ्युचर टेन्स दिलेला असतो, लक्षात घ्या, मेन क्लॉजमध्ये जेव्हा केव्हा सिंपल फ्युचर टेन्स दिलेला असतो तेव्हा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट. आणि म्हणून या ठिकाणी एकच ऑप्शन येणार आहे, हे चौथ्या नंबरचं ऑप्शन, प्रॅक्टिसेस. ही विल विन द रेस इफ ही प्रॅक्टिसेस रनिंग रेग्युलरली. तो रेस जिंकेल जर की त्याने रनिंगची रेग्युलरली प्रॅक्टिस केली तर. म्हणून हा एक ठरलेलं स्ट्रक्चर असतं आहे. या ठिकाणी सिंपल फ्युचर, ते इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि आता वरचं राहिलेलं आपण बघूया. इथे पहा आता तुम्ही, इथे मेन क्लॉजमध्ये ब्लँक दिलेला आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला पूर्ण दिलेला आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये वर्ब काय आहे, इफ वी थिंक इट नेसेसरी. थिंक टेन्स काय याचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि इथे मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इथे काय येणार, सिंपल फ्युचर टेन्स. ओके, मग आता बघा, आता इथे दिलेलं सिंपल फ्युचर टेन्स ऑप्शन कुठला आहे, सिंपल फ्युचर टेन्स, आणि तोही पॅसिव्ह फॉर्ममध्ये. आता ही हॅज बीन इंटरव्ह्यूड, हा तर प्रेझेंट परफेक्ट झाला. ही विल बी इंटरव्ह्यूड, विल पॅसिव्ह असल्यामुळे हा बी प्लस व्हर्ब प्लस ईडी आलेला आहे, बी प्लस पास्ट पार्टिसिपल आलेला आहे. म्हणून हा नेमका ऑप्शन, आपला करेक्ट ऑप्शन हा असणार आहे. उरलेले वुड हॅव बीन, हा तर असणारच नाही आहे. आणि हॅड बीन इंटरव्ह्यूड, पास्ट परफेक्ट आहे, हा पण असणार नाही. म्हणून सिंपल फ्युचर, हा सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह आहे, आपल्याला पॅसिव्ह फॉर्म द्यायचा आहे. बघा, यांनी पॅसिव्ह फॉर्म म्हटलेला आहे, सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह फॉर्म. करेक्ट आन्सर कुठला याचा, सेकंड नंबर. मग काय, ही विल बी इंटरव्ह्यूड इफ वी थिंक इट नेसेसरी, म्हणजे त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाईल जर आम्हाला गरज वाटली तर. अर्थ पण ग्रामरमध्ये दिलेल्या सेंटेन्सचं मिनिंग जर आपण थोडं लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर नक्की आपल्याला योग्य उत्तर त्याचं शोधता येणार. ठीक आहे, चला वळूया आपण फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ काय आहे, चूज द अल्टरनेटिव्ह showing the correct indirect narration of the given direct speech. डायरेक्ट स्पीचचं एक सेंटेन्स दिला आहे त्याने, आणि आपल्याला त्याचं इनडायरेक्ट फॉर्मचं दिलेल्या अल्टरनेटिव्हमधून शोधायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं सेंटेन्स काय आहे, डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. रोहित हा राधाला म्हणतो की अशा प्रकारे मला उलटून उत्तर नाही द्यायचं. बोलण्याचा टोन बघा काय आहे. आता पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, रोहित आस्क्ड राधा. आस्क्ड आपण केव्हा घेतो, ज्या ठिकाणी जर इंटरोगेटिव्ह क्वेश्चन असला तर. हां, नंतरचा ऑर्डर राधा, इथे टोल्ड तर येणारच नाही, टोल्ड राधा. आणि आता आणखीन एक, मग या 2-3 पैकी काय घ्यायचं. या ठिकाणी डोंट आन्सर मी, नॉट टू आन्सर हिम, टू नॉट आन्सर टू नॉट, हा तर असा प्रकार काय येतो थोडं आपण बघूया. दिलेलं सेंटेन्स बघा, डोंट आन्सर मी, डोंट आन्सर मी, डोंट आन्सर, व्हर्बने वाक्याची सुरुवात झालेली आहे, अर्थातच निगेटिव्ह व्हर्ब आहे. कुठला प्रकार आहे हा सेंटेन्सचा, दॅट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, इम्परेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारचे असू शकतात. एक तर ओपन द डोअर, ओपन द डोअर आज्ञा दिली आहे, किंवा डोंट ओपन द डोअर, डोंट ओपन म्हटलं आदेश दिला आहे. या ठिकाणी काय, डोंट आन्सर मी आदेश झाला तो, मग आदेश म्हणून या ऑर्डरपैकी लागेल. ऑर्डरपैकी तर मग कसं, जेव्हा केव्हा डोंटनी निगेटिव्हनी इम्परेटिव्ह सेंटेन्स सुरू होत आहे त्यावेळेला नॉट टूने वाक्य जोडलं जात आहे. म्हणजे कसं येणार मग, रोहित
ऑर्डर्ड राधा, हे थर्ड ऑप्शन. रोहित ऑर्डर्ड राधा नॉट टू आन्सर हिम बॅक लाईक दॅट. नॉट टू आन्सर हिम, हा फॉर्म राहणार आहे. डोंट असलं तर नॉट टू. आणि नुसतं जर आन्सर मी असं जर म्हटलं असतं मग ऑर्डर राधा टू आन्सर हिम किंवा आस्क राधा टू आन्सर हिम अशा पद्धतीचंही आलं असतं. ओके, म्हणून करेक्ट आन्सर याच्यामधलं थर्ड ऑप्शन हा एक झाला. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग. फिगर ऑफ स्पीचचं मध्येच एक सेंटेन्स दिला. आता हा फिगर ऑफ स्पीच आपण वेगळे एक स्पेशल व्हिडिओ हा घेऊ फिगर ऑफ स्पीचचा, तुम्हाला आयडिया येईल फिगर ऑफ स्पीचची. तर या ठिकाणी एक सेंटेन्स दिला आहे, एक प्रोव्हर्ब दिलेली आहे. टू हिअर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिव्हाइन. म्हणजे मानव चुका करतो आणि ईश्वर त्याला माफ करतो. माणूस ईश्वर या ठिकाणी म्हणजे आता वास्तविक पाहता माणूस ईश्वर काही असं विरुद्ध नाही आहे. देव दानव असतं तर विरुद्ध झालं असतं, पण तरी चुका करणे आणि देवाने माफ करणे एक उलट क्रिया असल्यामुळे या ठिकाणी ही फिगर ऑफ स्पीच होते अँटिथेसिस. सेकंड ऑप्शन अँटिथेसिस. तुम्ही म्हणाल मग हे बाकीचे काय आहे? बाकीचे अँटी क्लायमॅक्स. अँटी क्लायमॅक्स होणारच नाही आहे. अँटी क्लायमॅक्स दोन फिगर ऑफ स्पीचेस आहेत, क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्सचा अर्थ काय होतो की समजा पोयममध्ये काही गोष्टी चढत्या क्रमाने दिल्या असतील तर क्लायमॅक्स म्हटलं जाते. जसं उदाहरणार्थ बुलेट्स, गन्स अँड बॉम्ब्स, म्हणजे छोट्यापासून मोठ्या गोष्टीपर्यंत वर चढता क्रम जर असेल तर क्लायमॅक्स. काय झालं? बुलेट्स, गन्स, बॉम्ब्स. बुलेट्स सगळ्यात छोटे, नंतर गन, नंतर बॉम्ब, बरोबर आहे? असं हेच जर उलट्या क्रमाने म्हणलं काय बॉम्ब्स, गन्स, बुलेट्स, ते झालं अँटी क्लायमॅक्स. ओके, तसे क्लायमॅक्स या अर्थाचा होतो शिखर. क्लायमॅक्स म्हणजे शिखर. आणि म्हणून खालून वर शिखराकडे जाणार असलं तर क्लायमॅक्स, वरून खाली येणारा असं क्रम जर असेल मांडलेला तर अँटी क्लायमॅक्स. ऑक्सिमोरन काय आहे? ऑक्सिमोरन एक प्रकारचं अँटिथेसिसच आहे. ऑक्सिमोरन एक प्रकारचं अँटिथेसिसच आहे. जसं आपल्याला स्वीट पॉयझन म्हणजे परस्पर विरोधी, अगदी विरोधी जर एका ठिकाणी अशक्य अशा एका ठिकाणी आणल्या असतील, दे प्रोव्हाइडेड अ स्वीट पॉयझन. आता पॉयझन कधी स्वीट असू शकते का? पण तसं जर म्हटलं गेलं तर त्याला ऑक्सिमोरन म्हटलं जात आहे. आणि मेटाफर तर माहिती आहे तुम्हाला, हा रूपक अलंकार आहे. एखाद्या वस्तूला दुसऱ्याच गोष्टीचं रूपक दिलं असेल तर रूपक अलंकार. बरं, तर इथे मग करेक्ट आन्सर काय? अँटिथेसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज अन एरर. हां, एक अशा प्रकारचा एक क्वेश्चन तर असतो. एक सेंटेन्स देतात, त्याचे वेगळे पार्ट करतात आणि कुठला पार्टमध्ये एरर आहे, चूक आहे. या ठिकाणी वाचू आपण सेंटेन्स. व्हेन ही वॉज टायर्ड, जेव्हा तो थकला होता. ही टूक रेस्ट अंडर द शेड ऑफ अ ट्री, जेव्हा तो थकला होता त्याने एका झाडाच्या सावलीत आराम केला. टूक रेस्ट. आता बघा बरं, व्हेन ही वॉज टायर्ड काही चूक वाटत नाही आहे. ही टूक रेस्ट अंडर द शेड ऑफ अ ट्री, एका झाडाच्या सावलीखाली, एक तर नो एरर. पण आता एका झाडाच्या खाली आराम केला तर अंडर अ ट्री, पण तो शेड ऑफ अ ट्री म्हणताय, सावलीत आराम केला, झाडाच्या सावलीत. या ठिकाणी हा अंडर हे जे प्रिपोजिशन आहे हे चुकीचं आहे. या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन पाहिजे. काय? इन. व्हेन ही वॉज टायर्ड ही टूक रेस्ट इन द शेड ऑफ अ ट्री. इन द म्हणून रॉंग पोर्शन इथला हा बी आहे.
आणि म्हणून याचं सेकंड ऑप्शन येणार बी. ओके. हां, त्याच्यानंतर नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. हां, अंडरलाईन क्लॉज बघा, क्लॉजचा आता एक सेंटेन्स आलेला आहे. मगावर क्लॉजेसचे 2 सेंटेन्स गेले, कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं कंडिशनल क्लॉजेसचे. या ठिकाणी हा कुठला क्लॉजवरचे 2-3 सेंटेन्स तुम्हाला विचारतातच, म्हणून क्लॉजवरचा पण एखादा एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्हाला मिळून जाईल डिटेलमध्ये. आय शॅल गो टू द प्लेस व्हेअर माय फ्रेंड लिव्ज. आय शॅल गो टू द प्लेस व्हेअर माय फ्रेंड लिव्ज. मी त्या ठिकाणी जाईल जेथे माझा मित्र राहतो. त्या ठिकाणी जेथे माझा मित्र. हा व्हेअर माय प्लेस लिव्ज कुठे? त्या ठिकाणी. म्हणून या इथे या दिलेला सेंटेन्समध्ये द प्लेस हा नाऊन आहे आणि नाऊन द प्लेस, कोणची प्लेस? जिथे माझा मित्र राहतो. मग या प्लेसला हा क्वालिफाय करणारा हा क्लॉज आहे. या प्लेसला एक्सप्लेन करणारा हा क्लॉज आहे. म्हणून नाऊनला एक्सप्लेन करणारा आणि नाऊनबद्दल एक्स्ट्रा माहिती देणारा, नामाबद्दल विशेष माहिती देणारा, मग काय ॲडजेक्टिव्ह क्लॉज या ठिकाणी होणार. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. म्हणजे या नामाबद्दलचं विशेषण, विशेष गोष्ट या ठिकाणी दर्शवलेली आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता नाऊन क्लॉज नाहीच आहे, कारण नाऊनच्या ठिकाणी नाही आहे, हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी नाही आहे. आणि ॲडव्हर्ब क्लॉज तर नाही आहे. व्हर्बबद्दल माहिती सांगतो का तो? हे दोन्ही ॲडव्हर्ब क्लॉज येणारच नाही. व्हर्बबद्दल सांगतो का? माहिती नाही. या ठिकाणी या नाऊनबद्दल माहिती सांगतोय. इथे प्लेस आलं म्हणून चुकून कोणी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणेल नाही. तर हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन हा पॅसेज दिलेला आहे. आपण एक काम करूया, पहिल्यांदा जे ग्रामॅटिकल आयटम्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण पाहून घेऊया आणि नंतर पॅसेजचे क्वेश्चन्स पाहू. आणि मी तर असं तुम्हाला सजेस्ट करेल की पेपर सोडवताना शक्यतोवर तुम्ही आधी ग्रामरचे जे तुम्हाला कन्फर्म येतात ते क्वेश्चन पहिले तुम्ही सॉल्व करून घ्या आणि नंतर मग दिलेला पॅसेज आहे, पोएट्री आहे, त्याचे क्वेश्चन्स करून घ्या तर बेटर राहील. कारण नाही तर मग पॅसेजमध्ये एखादं काही क्वेश्चन्स आपल्याला कळला नाही, तो पॅसेज कळला नाही, तर आपलं डोकं थोडंसं त्या ठिकाणीच गुंतून राहते आणि पुढचे क्वेश्चन्स सोपेही असले तरी मग आपल्याला थोडं सोडवायला. म्हणून आणि इथेही आपण तेच करूया. पहिल्यांदा आपण बाकीचे क्वेश्चन्स पाहू. या पॅसेजवरती आपल्याला जवळपास म्हणजे पहा ना, त्यांनी 9 ते 13, 9, 10, 11, 5 क्वेश्चन्स या पॅसेजवरती दिलेले आहेत. तर आपण काय करायचं आहे, हे थोडे नंतर पाहू आपण. बाकीचे क्वेश्चन्स ग्रामरचे पहिल्यांदा पाहून घेऊया. हां, नंतर क्वेश्चन नंबर 14 काय आहे? माय फ्रेंड ऑलवेज लाईक्स टू 14 क्वेश्चन वाचून घेऊया. सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. माय फ्रेंड ऑलवेज लाईक्स टू ट्रॅव्हल बाय एअर सिन्स म्हणजे माझा मित्र नेहमी विमानाने प्रवास करतो. हवेतून म्हणजे विमानाने प्रवास करतो, कारण तो एक बिझी मॅन आहे, फार बिझी मॅन आहे. आता या ठिकाणी बिझी मॅन इथे नाऊन दिलेला आहे. हा काउंटेबल नाऊन आहे, एक माणूस, दोन माणूस. पण एअर मात्र एक, असं म्हणतो का आपण माझा मित्र एका विमानाने प्रवास करतो? नाही, माझा मित्र विमानाने प्रवास करतो. माझा मित्र बसने प्रवास करतो, माझा मित्र एका बसने प्रवास करतो असं म्हणतो का आपण नेहमी? नाही. म्हणून या ठिकाणी
आर्टिकलच येणार नाही आहे. पहिल्या ठिकाणी आर्टिकलच येणार नाही आणि दुसऱ्या ठिकाणी आर्टिकल म्हणजे हा ऑप्शन नो आर्टिकल. आणि काय येणार, माय फ्रेंड ऑलवेज ट्रॅव्हल्स always likes to travel by air since he is a very busy man. Okay, third option. Choose the correct prepositions for the given sentence. इथे prepositions द्यायचे आहे. You must account your absence. हॉस्टेल वार्डन. ऑप्शन्स दिलेला आहे. फॉर, टू, बाय, अबाउट, फॉर, ऑफ, टू. आता या ठिकाणी यू मस्ट म्हणजे काय म्हटलेलं आहे, तू ॲबसेंट राहिलेला आहे, त्यामुळे हॉस्टेल वार्डनला तुला म्हणजे टू येणार इथे, हे तर कन्फर्म आहे. आणि कशा अकाउंटचा या ठिकाणी मस्ट अकाउंट. आता ही फ्रेज आहे बघा, फ्रेजियल व्हर्ब आहे. अकाउंट फॉरचा अर्थ होतो स्पष्टीकरण देणे. तुला वार्डनला स्पष्टीकरण द्यावं लागेल तुझ्या अनुपस्थितीबद्दल, तुझ्या ॲबसेन्सबद्दल. मग वार्डनला साठी टू येणार आणि अकाउंटच्या सोबत फॉर. अकाउंट फॉर ही हा फ्रेजियल व्हर्ब आहे, स्पष्टीकरण देणे. म्हणून या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. हा पण नाही ते ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. काय सेंटेन्सेस बघूया. शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. शी इज टू स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. शी इज इनफ स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स अँड शी इज स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. बघा सेंटेन्स कसे. आता याच्यामध्ये शी इज स्ट्रॉंग टू असं कन्स्ट्रक्शन असतच नाही कधीच. टू कॅरी हे कुठे दिलेलं आहे. टू स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स असं कन्स्ट्रक्शन असू शकते. शी इज इनफ स्ट्रॉंग. आता एक नेहमी लक्षात घ्यायचं, इनफचा अर्थ होतो खूप आणि टूचा अर्थ सुद्धा तोच होतो खूप. सारख्या अर्थाचे दोन्ही वर्ड आहेत. पण दोनमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. कुठल्याही वाक्यामध्ये TOO टू लागत असताना तो ॲडजेक्टिव्हच्या आधी लागतो. टू स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग आहे. आणि इनफ हा पण ॲडजेक्टिव्हचा आहे. सॉरी, लेट मी करेक्ट मी. स्ट्रॉंग हा ॲडजेक्टिव्ह आणि हा ॲडवर्ब आहे. हा इनफ हा नेहमी ॲडजेक्टिव्हच्या नंतर येतो आणि टू मात्र स्ट्रॉंगच्या आधी येतो. हे याच्या जागा आहे. टू हा स्ट्रॉंगच्या आधी आणि इनफ मात्र नंतर. स्ट्रॉंग इनफ, टू स्ट्रॉंग. तर या ठिकाणी हा पहिलाच ऑप्शन. अर्थ काय होणार, शी इज स्ट्रॉंग इनफ, ती भरपूर मजबूत आहे तो बॉक्स कॅरी करण्यासाठी. इथे मात्र पण अर्थात थोडासा फरक होता. आपण घ्या, शी इज टू स्ट्रॉंग. पण इथे टू स्ट्रॉंग म्हटलं त्याचा अर्थ ती जास्तच स्ट्रॉंग आहे तो बॉक्स कॅरी करण्यासाठी. म्हणजे बॉक्स एवढं सांगते एवढी मोठी स्ट्रॉंग, हा अर्थ बसत नाही या ठिकाणी. अर्थ कुठला बसतो की तो जो बॉक्स आहे ना ती कॅरी करण्यासाठी ती भरपूर स्ट्रॉंग आहे. इथे निगेटिव्ह मिनिंगचं याचा निगेटिव्ह सेन्स होते. टू लावला की वाक्यामध्ये निगेटिव्ह सेन्स येतो जरा, म्हणून हा पण ऑप्शन्स नाही आहे. तर कुठला, शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. ओके. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे काय दिलेलं आहे बाबा. ओके, दोन सेंटेन्स दिले आहे आणि दोनमध्ये कोणचं करेक्ट आहे कोणचं रॉंग आहे का हे विचारलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे 31 कॅनन वेअर फायर्ड टू ग्रीट द रॉयल गेस्ट. म्हणजे रॉयल गेस्टचा अभिवादन करण्यासाठी 31 तोफांची सलामी
दिल्या गेली. सेकंड, फॉर सोशल पीस अँड हार्मनी वी शुड ऑल ऑब्झर्व द कॅनन्स ऑफ मॉरॅलिटी. म्हणजे सामाजिक शांतता आणि सौहार्दता राखण्यासाठी आपण नीतिमत्तेचे नियम पाळले पाहिजे. कॅनन्स ऑफ मॉरॅलिटी, कॅनन्सचा अर्थ होतो रूल्स, रूल्स ऑफ मॉरॅलिटी, रूल्स ऑफ रिलिजन. आणि इथे कॅनन्सचा अर्थ होतो तोफा. आता इथे कन्फ्यूज होऊ शकते. इथे बघा 31 कॅनॉन दिलेला आहे, इथे वेअर पण अनेक वचनी हेल्पिंग व्हर्ब घेतलेला आहे. मग तो आपल्याला वाटू शकतो की आता इथे चुकला आहे गड्या, इथे कॅनन्स पाहिजे होतं. नाही, कॅननचा प्लुरल पण कॅननच होतो, म्हणून हे करेक्ट सेंटेन्स आहे. आणि इथे वी शुड ऑल ऑब्झर्व द कॅनन्स, नीतिमत्तेचे नियम. एकच नियम पाळतो का आपण? सर्वच नीतिमत्तेचे जे काही नियम आहेत ते पाळायचे असतात. आणि म्हणून हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. मग काय ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट? नाही, बोथ ए अँड बी आर करेक्ट. थर्ड ऑप्शन बघा इथे अशा पद्धतीचं देतात. म्हणजे बहुतेकांना वाटेल की अरे इथे कॅनन्स पाहिजे होतं. नाही, बहुतेकांनी लिहिलं असेल या ठिकाणी ओनली बी इज करेक्ट असं ऑप्शन दिलं असेल बघा. म्हणून मोठ्या बारकाईने असं सेंटेन्स वाचायला लागतंय. चूज द ऑड मॅन आउट हा पण एक प्रकारे एखादा याच्यातला विचारला जातो. काय दिलं आहे? डिअर, शीप, स्वाईन, एलिफंट, 4 प्राण्यांची नावं दिली आहे. डिअर आहे, शीप आहे, स्वाईन आहे, एलिफंट आहे. आता याच्यातला ऑड मॅन आउट हे जे पहिले 3 आहेत, डिअर, शीप, स्वाईन, हे जंगलातही राहतात आणि माणसाकडून पाळीव प्राणी म्हणून पण पाळल्या जातात बघा. पण एलिफंट मात्र असं काही पाळण्याचा प्रकार करत नाही मोठ्या प्रमाणात. आणि म्हणून या ठिकाणी एलिफंट हा ऑडमॅन आउट. वास्तविक पाहता ऑडमॅन आउट तर इथे स्वाईनचा पण केला जाऊ शकतो, कारण हे सगळे हर्बिव्हरस आहेत, वनस्पती खाऊन जगणारे. आणि हा मात्र दोन्ही मांसाहारी आणि वनस्पती खाऊन जगणारा असं असू शकतो. पण या ठिकाणी याचा आन्सर एलिफंट असंच आन्सर बुकमध्ये, या बोर्डच्या आन्सर बुक, ऑथोराइज आन्सर बुकमध्ये दिलेला आहे, म्हणून एलिफंट. ठीक आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. एक सेंटेन्स दिला आहे, पेरेंट्स पे थ्रू देअर नोज फॉर देअर चिल्ड्रन्स एज्युकेशन. पेरेंट्स पे थ्रू देअर नोज फॉर देअर चिल्ड्रन्स एज्युकेशन. आपल्या मुलांच्या शिक्षणावर पालक मंडळी खर्च करतात. थ्रू देअर नोज ही एडियम आहे. आणि थ्रू देअर नोज म्हणजे आता नेमकं मराठीत तर याचं आता म्हणता येणार नाही आपल्याला, पण याचं नेमका हे थ्रू देअर नोज, थ्रू वन्स नोज हे इडियम, याचा अर्थ होतो वास्तव्यापेक्षा जास्त खर्च करणे, वाजवीपेक्षा जास्त खर्च करणे. वाजवीपेक्षा जास्त बाय टेकिंग लोन येईल का? ग्रजिंगली म्हणजे कुरकुर करत येईल का? विलिंगली म्हणजे सहखुशीने येईल का? नाही. वाजवीपेक्षा जास्त चा अर्थ अन एक्स्ट्रीमली हाय प्राइस. पेरेंट्स पे अन एक्स्ट्रीमली हाय प्राइस फॉर देअर चिल्ड्रन्स एज्युकेशन. आता खरंच पालकांना खूप खर्च करायला लागतो शिक्षणावरती. वाजवीपेक्षा खूप जास्त खर्च येतो छोट्या मोठ्या गोष्टींवर, म्हणून हा सेकंड ऑप्शन. क्वेश्चन नंबर 20 काय दिला? इफ सुनिधी हॅज ट्यूमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हर. एक सुनिधी आहे, तिला बॉडीमध्ये ट्यूमर झालेला आहे, गाठ आलेली आहे, मग कोण तिचा इलाज करेल? हे 4 वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी डॉक्टर्स दिलेले आहेत. आणि म्हणून
4 वेगळ्या प्रकारचे डॉक्टर. एक रेडिओलॉजिस्ट, ट्यूमर झाला हिला. रेडिओलॉजीवाला काय करत असतो, ज्याचं MRI मशीन असतो, स्कॅनिंग मशीन असतात, CT स्कॅन MRI, आणि ते CT स्कॅन MRI करून त्याचे रिपोर्ट देतो फक्त, तो ट्रीटमेंट नाही करत, म्हणून हा येणार नाही. गायनॅकोलॉजिस्ट हा स्त्री रोगाशी संबंधित आहे, म्हणून हा पण येणार नाही आहे. राहिले फक्त आता ऑन्कोलॉजिस्ट अँड ऑस्टिओपॅथ. ऑस्टिओपॅथचा अर्थ होतो हाडांचा डॉक्टर, हाडामध्ये एक स्पेशलायझेशन असलेला डॉक्टर, म्हणून ट्यूमरचा इलाज करणारा, स्पेशली कॅन्सरचा इलाज करणारा, त्याला काय म्हणतात, ऑन्कोलॉजिस्ट. म्हणून करेक्ट आन्सर कायचं, थर्ड. क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिटॉरिकल क्वेश्चन. यस, दॅट इज, हा एक छान प्रकार असतो. एक रिटॉरिकल क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग तुम्हाला 2 किंवा 2 पैकी एक तर हमखास विचारतोच. तर पहिल्यांदा मला थोडंसं आपण रिटॉरिकल क्वेश्चनचा अर्थ काय होतो, हा अशा प्रकारचा क्वेश्चन असतो, हे वाक्य क्वेश्चन फॉर्ममध्येच असतंय, इंटरॅगेटिव्ह फॉर्ममध्येच असतंय, पण हा असा प्रश्न असतो की जो विचारण्याचा उद्देश उत्तर मिळवणे हा नसतो. इट इज नॉट आस्क्ड टू गेट an answer. Then why? It is used to say something empathetically. एखादी गोष्ट भर देऊन सांगण्यासाठी हा विचारला जातो. कसं, किंवा समोरच्याला असं विचार करायला लावतो. जसं, इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स? आपल्या आईवडिलांना मिसलीड करणं योग्य आहे का? याचा उद्देश विचारण्याचा हा नाही आहे की योग्य आहे की नाही विचारणे. उलट तो म्हणतो की अरे बाबा, पॅरेंट्सना मिसलीड करणं योग्य नाही, असं त्याचा म्हणण्याचा अर्थ असतो. आणि उरलेले बघा, आर यू विलिंग टू जॉईन अवर ग्रुप? हा प्रश्न कसा आहे, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होणार का? समोरचा हो की नाही सांगेल. कॅन यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली? तुला इंग्लिश फ्लुएंटली बोलता येते का? समोरचा हो की नाही सांगेल. याचं उत्तर येते हो की नाही. हॅव यू व्हिजिटेड द ताजमहल? ताजमहल पाहिला आहे का? याचं उत्तर येते हो की नाही. पण या वरचा जो आहे, इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स? अरे बाबा, पॅरेंट्सला मिसलीड करणं योग्य आहे का? पॅरेंट्स लोकांची दिशाभूल करणं योग्य आहे का? म्हणजे त्याचं म्हणण्याचा उद्देश योग्य नाही आहे, पॅरेंट्सची दिशाभूल करू नये मुलांनी, म्हणून हा पहिला रिटॉरिकल क्वेश्चन. ओके, सो याचं फर्स्ट ए हे करेक्ट आन्सर येणार. त्याच्यानंतर 22nd, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्सेस. सिम्पल सेंटेन्स. ओके, मग टाईप्स ऑफ सेंटेन्सवरती एखादा प्रश्न असतोच. सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे दिलेल्यापैकी सिम्पल सेंटेन्स आहे. चूज द सिम्पल सेंटेन्स फॉर गिवन सेंटेन्स. ओके, याने काय केलं आहे, 2 वेगवेगळे सेंटेन्सेस दिले आणि 2 वेगळ्या सेंटेन्सचं एक सिम्पल सेंटेन्स. लागेल आपल्याला. म्हणजे 2 सेंटेन्स काय, दे ट्राय टू परस्युएड द प्रिन्सिपल डिनाइड देअर रिक्वेस्ट. म्हणजे त्यांनी प्रिन्सिपलची परस्युएड करणे म्हणजे मनधरणी करणे, मन वळवणे. प्रिन्सिपलचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण प्रिन्सिपलनी त्यांची रिक्वेस्ट डिनाय केली, नाकारली. याचं सिम्पल बनवायचं आहे. बघू बरं आपण. बाय ट्राईंग टू परस्युएड द प्रिन्सिपल ही डिनाइड देअर रिक्वेस्ट. दे ट्राईड टू परस्युएड द प्रिन्सिपल बट ही डिनाइड देअर रिक्वेस्ट. बटनी जोडलेला आहे, कंपाऊंड सेंटेन्स झाला. आणि दे ट्राईड टू परस्युएड द प्रिन्सिपल ही डिनाइड, दोन्ही जोडला आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स झाला. मग उरलं बाय ट्राय, हे 2 उरले, बाय ट्राईंग आणि डिस्पाइट. आपण थोडा अर्थ पाहायचा. बाय ट्राईंग टू परस्युएड द प्रिन्सिपल ही डिनाइड, प्रिन्सिपलला मन वळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी
काय अर्थ लागत नाही आहे बरोबर. इथे बघा डिस्पाइट देअर या ठिकाणी इथे देचा कुठे उल्लेखच केला नाही. इथे घेतलं मग डिस्पाइट देअर ट्राईंग टू परस्युएड द प्रिन्सिपल म्हणजे त्यांच्या प्रिन्सिपलला मन वळवण्याचा प्रयत्न करूनही डिस्पाइट करूनही त्यांनी म्हणजे प्रिन्सिपलने त्यांची रिक्वेस्ट मान्य केली नाही. थर्ड करेक्ट ऑप्शन दॅट इज अ सिम्पल सेंटेन्स. कसं काय सिम्पल सेंटेन्स? इथे कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन्ही क्लॉज आहेत, 2 व्हर्ब आहेत. इथे मात्र एका या ट्राईड या व्हर्बला आयएनजी फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं, एक व्हर्ब कमी करून टाकला, प्रेझेंट पार्टिसिपल वापरला आणि या ठिकाणी हे सिम्पल सेंटेन्स बनवलं. ठीक आहे. ओके. 23rd चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आलं पुन्हा क्वेश्चन टॅगचं. नायदर ऑफ देम इज गुड. या दोघांमधून एकही चांगला नाही आहे. आहे का? नायदर ऑफ देम साठी इट येणार का? टॅग म्हटलं की इज असल्यामुळे इजंट येणार. इजंट नायदर आयदर हे तर वापरतच नाही टॅगमध्ये. टॅगमध्ये नेहमी प्रोनाऊन वापरतात म्हणून या देमसाठी प्रोनाऊन काय येणार? दे. दॅट इज द करेक्ट. ओके. 24th चूज द मिसस्पेल्ड वर्ड. याच्यातलं चुकीचं स्पेलिंग असलेला वर्ड कुठला आहे? फर्स्ट आहे स्पुरियस. म्हणजे खतरनाक, रागवणारा. स्टडियस, अभ्यासू. सेन्सिबल, संवेदना असलेला. आणि सबसायडरी म्हणजे उपकंपनी ज्याला म्हटलं जातं, पण याचं स्पेलिंग चुकलं या ठिकाणी. SUBDIDIAR या ठिकाणी आय हा कमी आहे म्हणून दॅट इज द रॉंग स्पेल्ड. थर्ड ऑप्शन याचं असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 25th चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइंड फ्रेज. ओके. फ्रेज दिलेली आहे. छान सेंटेन्स आहे. रस्ट हॅज इटन अवे द प्लेट. एक प्लेट आहे काहीतरी लोखंडाचीच असणार अर्थातच. रस्ट लागला म्हणजे गंज लागला आहे. आता इटन अवे फ्रेजियल व्हर्ब जेव्हा असतो तेव्हा काही शब्दशः अर्थ शक्यतोवर होत नाही. ईट म्हणजे खाणे, पण त्या गंजाने प्लेटला खाऊन टाकलं असं. खाऊन टाकलं पण कुठल्या अर्थाने? कन्झ्युम येईल का? उपभोग घेतला. सॉलो येईल का म्हणजे गिळणे? ना. कॉन्फिस्केटेडचा अर्थ तर जप्त करणं होतो, ते तर होणारच नाही. कोरोडेड झिजणे. इरोड, कोरोड, झिजणे असा अर्थ. म्हणून करेक्ट हा कोरोडेड आहे. इरोड. ठीक आहे. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ numbers so that alphabets arranged accordingly will form a meaningful word. अल्फाबेट्स दिलेले आहे आणि त्याच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड. हा एक प्रश्न नेहमी टाकतात हे. आणि हा टाकतात तर आपण याचं एक नेहमी साधं टेक्निक मला असं वाटतं वापरलं पाहिजे. बघा या ठिकाणी आपण जे ऑप्शन्स दिलेले त्या ऑप्शन्स घेऊन वर्ड तयार करून पाहायचे थोडे 1-2 मध्ये. बघा इथे 6 हा कॉमन दिसतोय. 6 मग हा पहिल्यांदा घेऊन बघू आपण. म्हणजे पहिल्यांदा येणार पी. ओके. पी. आणि सेकंड काय 5 घेऊन बघू. 2 घेतला तर आय येणार मग पी आय. ठीक आहे. आय घेऊन बघू. पी आय सी. ओके. पिक. त्याच्यानंतर येतात 5 काय आहे एल पिकल. आणि 3 काय आहे ए
आणि 4 काय आहे डी. पिकलॅड. पिकलॅड कुठला वर्ड ऐकलाय का आपण? पिकलॅड नो. हा त्याच्यापेक्षा हा घेऊन बघू आपण. म्हणजे काय 65 पी एल आणि 3 म्हणजे हा ए. 1 मीन्स सी. 2 आय आणि 4 प्लासिड. हे बाकीचे पण करून बघा. 1 2 म्हणजे काय सी सी. हे बाकीचे मिनिंगफुल होत नाहीत वर्ड्स. हा प्लासिड हाच मिनिंगफुल. तुम्ही हे जोडून जरी पाहिले तर हे मिनिंगलेस वर्ड्स बनणार आहे. कुठलं मिनिंग त्याचं जोडत नाही. मग हे करून पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की ओके प्लासिड इज द करेक्ट meaningful word for it. So the correct answer is second one. Now 27th, select the combination of numbers so that the parts arranged accordingly will form a meaningful sentence. ठीक आहे. इथे यांनी काय केलंय सेंटेन्सचे पार्ट्स दिले आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स कसं बनेल त्याचं. तर इथे पण तसंच अप्लाय करू शकता. पण त्यातनं काय दिलेलं आहे Western countries are less spoiled by pollution than the ones in Indian beaches. आता इथे स्टार्टिंग वाक्याची स्टार्टिंग दोन पद्धतीने होईल. वेस्टर्न कंट्रीज आर लेस स्पॉइल्ड दॅन, पण इकडे ते बीचेस दिलेलं आहे. या ठिकाणी हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे, पण इकडे बीचेस आहे. मग कंट्रीचं एक करून पाहू आपण. हा पहिल्यांदा घेऊन पाहू. इंडियन बीचेस. इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड. कमी स्पॉइल्ड आहे कशाने? बाय पोल्युशन. इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड बाय पोल्युशन दॅन द वन्स इन वेस्टर्न कंट्रीज. असा क्रम येत आहे त्याचा. म्हणजे पहिल्यांदा इंडियन बीचेस आर नंबर 1 इंडियन बीचेस. नंबर 2 2च्या नंतर 4 येणार. यस 3. काय 6 2 3 इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड बाय पोल्युशन. 3 6 2 3 आणि 4 आणि मग द वन्स 5 आणि शेवटी मग येणार द वेस्टर्न कंट्रीज. जे भारतीय जे समुद्रकिनारे आहे कमी दूषित झालेले आहेत वेस्टर्न कंट्रीजमधल्या समुद्रकिनाऱ्यांपेक्षा, असं त्याचा अर्थ होईल. म्हणजे फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन याचा. ठीक आहे. नाव द 28th स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाइन वर्ड. हा अंडरलाइन वर्ड हा कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे. सेंटेन्स ही वॉज ऑल अलोन व्हेन आय सॉ हिम. मी जेव्हा त्याला पाहिलं ना तो पूर्ण एकटा होता, एकदम एकटा होता. अलोन. अलोन हा ॲडजेक्टिव्ह आहे. या ठिकाणी सेंटेन्सचं कॉम्प्लिमेंट म्हणून आला. आणि ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करणारा, नाऊनला क्वालिफाय करणारा ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करणारा ॲडव्हर्ब. म्हणून हा फर्स्ट ऑप्शन ॲडव्हर्ब याचा. ओके. सो नाव द 29th व्हॉट डज द अंडरलाइन मोडल ऑक्झिलरी एक्सप्रेस. मोडल ऑक्झिलरी व्हर्बचं पण एखादं सेंटेन्स देतात. सी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. ती नक्की निघून गेली असावी.
ती नक्की निघून गेलेली असावी. मुडल ऑक्झिलरी, ऑक्झिलरी व्हर्ब हा स्पेशल व्हर्ब्स असतात. हे बोलणाऱ्याचं मूड सांगण्याचा प्रयत्न करतात, मूड सांगण्याचं काम करतात, म्हणून याला मुडल ऑक्झिलरी म्हटलं जातं. बोलताना मूड काय आहे त्याचा. मग इथे मूड काय दिसतो, ती नक्की निघून गेलेली असावी. म्हणजे काहीतरी त्याला माहिती असेल, वेळ पाहिला असेल, या वेळेला नक्की ती जात असते किंवा त्याची गाडी असते या वेळेला, आता ही वेळ होऊन गेली, तिची गाडी गेली असेल, नक्की ती गेली असावी. किंवा ऑफिस बंद दिसतंय म्हणजे ती आता ऑफिसमध्ये नाही, नक्की निघून गेलेली असावी. ऑब्लिगेशन येणार नाही. ऑब्लिगेशन ज्या ठिकाणी कर्तव्य दर्शवण्यासाठी, नेसेसिटी गरज नाही, डिझायरेबिलिटी म्हणजे इच्छा म्हणून नाही, या ठिकाणी लॉजिकल सर्टेनिटी, एक अनुमान, निश्चिततेचा अनुमान मानला त्यांनी की अरे ऑफिसची वेळ संपलेली, ऑफिस बंद दिसून राहिले, ती नक्की निघून गेलेली असावी, त्याचा तर्क मांडला त्यांनी. म्हणून तर्कात्मक निश्चिततेसाठी मस्ट या ठिकाणी. आता मस्ट ऑब्लिगेशनसाठी वापरतात, नेसेसिटीसाठी वापरतात, पण या ठिकाणी वाक्याचा अर्थ पाहून आपल्याला त्याचा ऑप्शन घ्यावा लागेल. या ठिकाणी मस्ट कशासाठीचा आहे, लॉजिकल सर्टेनिटीसाठी वापरलेला. म्हणून या ठिकाणचं दॅट इज रॉंग, दॅट इज रॉंग, दॅट इज रॉंग, थर्ड वन इज द करेक्ट आन्सर. ओके, नाव द लास्ट क्वेश्चन, लास्ट आणि आपला पॅसेज राहिलेला आहे. लास्ट काय, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. हा पण एक प्रकार विचारला, वन वर्ड सबस्टिट्यूशन. काही काही गोष्टींसाठी, काही काही व्यक्तींसाठी, काही काही कामांसाठी एक स्पेसिफिक वर्ड्स आहेत दिलेले. आता हे जे वर्ड्स आहेत, काही ग्रीक लँग्वेजमधून आलेले आहे, काही लॅटिनमधून आलेले आहेत आणि ते नेहमी वापरले जातात. आता याच्यातला काय म्हणते तो, नॉट करेक्टली मॅच्ड. नॉट करेक्टली म्हणजे याच्यातला एक चुकीचा आहे कुठला तरी. आता कुठला चुकीचा म्हणायला लागेल आपल्याला, बघूया आपण. वन हू हेटेड मॅनकाइंड, मॅनकाइंड, मिसॅन्थ्रोप. वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी, philanthropist. One who collects or studies stamps, philatelist. One who hates women, philanderer. असे यांनी वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेले आहेत. मग आपण बघूया आता. वन हू हेटेड मॅनकाइंड, मिसॅन्थ्रोप. मिसॅन्थ्रोप, अँथ्रोपचा अर्थच होतो मॅनकाइंड, ग्रीक वर्ड आहे हा. मॅनकाइंडला हेट करणारा, हा करेक्ट आहे. फिलॅन्थ्रोप, फिलचा अर्थ होतो लव, अँथ्रोप वर पाहिलाच आपण मॅनकाइंड म्हणजे मॅनकाइंडवर प्रेम करणारा, मदत करणारा, हा पण करेक्ट आहे. वन हू कलेक्ट्स अँड स्टडी स्टॅम्प्स. काही लोकांना तिकीटं गोळा करण्याचा छंद असतो, प्रेम असतो, आवड असते. बघा इथे पण फिल, आवड असणे, स्टॅम्प वगैरे गोळा करण्याची, इथे हा करेक्ट आहे. मग राहिला हा, तर हा चुकीचा असला पाहिजे, पण कसा काय चुकीचा आहे हा. वन हू हेट्स विमेन, जसं इथे हेट्स मॅनकाइंडला मिसॅन्थ्रोप दिलेला आहे, तसंच विमेनला, स्त्रियांचं ना हेट करणारा, त्याला मिसोजिनिस्ट म्हटलं जाते. मिसोजिनिस्ट किंवा मिसोगायनिस्ट, वर गायनाकोलॉजी आला शब्द, गायनिस्ट. गायनॅकचा अर्थ होतो स्त्रियांशी संबंधित, गायनॅकोलॉजी म्हणतात ना. तर इथे मिसोजिनिस्ट किंवा मिसोगायनिस्ट काही लोक उच्चार करतात त्याचा. मग इथे फिलॅन्डरर दिलेला आहे. मग आपण वर इथे पाहिलं, फिलचा अर्थ होतो तो लव, जो स्त्रियांच्या प्रेमात वेडा झालेला असतो त्याला म्हणतात फिलॅन्डरर.
पण इथे तर आपल्याला हेडसाठी पाहिजे म्हणून हा चुकीचा वर्ड झाला आहे. ओके, हे क्वेश्चन्स काढलेलं संपलेत. आता आपण या ठिकाणी आपले पॅसेजचे क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते पाहून घेऊया आपण. नाइन to 13. ओके, तर आता पॅसेजमध्ये जनरली काय केलं जात आहे, एकतर पहिल्यांदा पॅसेज जर छोटा असला तर पॅसेज वाचून घ्यायचा, आणि नाहीतर पहिल्यांदा क्वेश्चन्स पाहायचे आणि क्वेश्चननुसार स्कॅनिंग और स्कीमिंग हे तुम्हाला ठरवायला लागणार आहे. पण मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण पॅसेज वाचून घेऊया, म्हणजे मग थोडं लक्षात येईल की पॅसेज काय कशा संदर्भात आहे. काय म्हणतो, द एक्सपेन्शन ऑफ आवर रेंज ऑफ परसेप्शन इज अ नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ द ग्रोथ ऑफ कॉन्शियसनेस. इट इज पार्ट ऑफ normal human sensory ability. There does not have to be special purpose for it beyond the experience itself. म्हणजे हा पॅसेज तुमच्या कॉन्शियसचा, आपली जाणीव, कॉन्शियस म्हणजे जाणीवा माणसाच्या जसं मोठा होत जातो तसतशा रुंदावत जातात, आणि त्यामधून आपलं परसेप्शन म्हणजे समज ही याची रेंज वाढत जाते. पण ही एक नॉर्मल सेन्सरी ॲबिलिटी आहे माणसाची, ही आपोआप होत जातात ह्या गोष्टी. एक स्पेशल पर्पज एक्सपिरियन्स घेण्यापेक्षा त्याचा काही उद्देश असू नये. यू डोंट नीड टू बी ओव्हरली कन्सर्न्ड विथ दॅट टू डू विथ युअर न्यू एक्सपिरियन्सेस. नवीन अनुभव आले तर खूप कन्सर्न देण्याची गरज नाही आहे. जस्ट लेट देम बी व्हॉट दे आर. जसे अनुभव आले तसे होऊ द्यायचे आणि कॅरी ऑन विथ युअर लाईफ ॲज बिफोर. जीवन आपलं त्याच्या नवीन अनुभवांच्या सोबत घेऊन जायचं. इफ देअर इज एनी विजन दॅट यू नीड टू ॲक्ट अपॉन, यू विल नो व्हॉट टू डू अँड यू वोंट हॅव टू ट्राय टू फिगर इट आउट. तर आपण क्वेश्चन पाहूया. द बेसिक गायडिंग proposition according to the passage should be guiding. हा जो पॅसेज आहे या पॅसेजचा काय उद्देश आहे, बेसिक गायडिंग प्रपोजिशन काय आहे, उद्देश काय आहे या पॅसेजचा, की द बेसिक गायडिंग प्रपोजिशन इथे आपल्याला दिसते आहे. म्हणजे हे नॅचरली होऊ द्यायला पाहिजे, हे याचं गायडिंग प्रपोजिशन आहे. स्पॉन्टॅनिटी, न्यूट्रल राहायचं आपण, कॉन्शियसनेस राहण्याचं हा नाही, तर नॅचरलिटी हा याचं गायडिंग प्रपोजिशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट कुड बी द सुटेबल टायटल फॉर द पॅसेज. स्ट्राईव्ह टू मेक इट हॅपन. स्ट्राईव्हचा अर्थ तो प्रयत्न करणे. हा म्हणतो का मुद्दाम वेगळे प्रयत्न करा, नाही. वेट करा, नाही. एक्सप्रेस टू मेक इट हॅपन, इच्छा करा, नाही. याचं प्रॉपर आहे सी व्हॉट हॅपन्स. पहा, जे अनुभव आहे ते अनुभवा आणि ते अनुभव घेऊन सोबत चाला, असं हा म्हणतो. व्हॉट इज द पार्ट ऑफ नॉर्मल ह्युमन सेन्सरी ॲबिलिटी. नॉर्मल ह्युमन सेन्सरी ॲबिलिटी अकॉर्डिंग टू द पॅसेज. नॉर्मल ह्युमन सेन्सरी पहिल्या स्टार्टिंगलाच दिलं त्याने, नॉर्मल ह्युमन सेन्सरी ॲबिलिटी. हे बघा, सेन्सरी ॲबिलिटी, आणि इट इज द म्हणजे काय मेन काय याचं या ठिकाणी तो सांगतो आपल्याला. ऑप्शन्स दिलेले आहेत. रेंज ऑफ परसेप्शन
रेंज ऑफ परसेप्शन, आपली समजची जी रेंज आहे ते आपल्या जाणीवच्या ग्रोथ सोबत वाढत जाते. म्हणून नॉर्मल ह्युमन सेन्सरी, रेंज ऑफ परसेप्शन याचं करेक्ट आन्सर येणार. हां, एकदा पॅसेज तुम्ही पुन्हा वाचून घ्या म्हणजे लक्षात. अ न्यू व्हिजन अकॉर्डिंग टू द पॅसेज फ्रक्टिफाईज. नवीन व्हिजन पॅसेजच्या नुसार वाढत जाते. तर तो काय म्हणतो, व्हेनवर परसेप्शन ग्रोज नाही, परसेप्शन ग्रोज नाही, कॉन्शियसनेस ग्रोज म्हटलंय त्याने. व्हेन वन अप्लाइज वन्स ॲबिलिटी, अप्लाय करा म्हणतं का म्हणता पण नाही. बाय इट सेल्फ, बाय इट सेल्फ, स्वतःहून. व्हेन अ फिगर इट आपल्याला कळलं म्हणजे नाही, बाय इट सेल्फ म्हणजे स्वाभाविक. तो म्हणतो की हे समज जाणीव वाढण्याची स्वाभाविक प्रक्रिया आहे. जसं तुम्ही जीवन जगत जाता, अनुभव घेत जाता, त्या अनुभवाने तुमची जाणीव नेणीव समृद्ध होत जाते. ओके. ॲनी नंतर 13th, ॲनी न्यू एक्सपिरियन्स अकॉर्डिंग टू द पॅसेज. नवीन एक्सपिरियन्स असला तर काय करा, पॅसेज काय म्हणतो, शूड जस्ट एनरिच वन्स एक्सपिरियन्स, आपला अनुभव अजून वाढवा. नीड टू बी ॲनालाइज, तर ॲनालाइज करा, चिकित्सा करा त्याची. जीवनच बदलून टाका. आणि की मस्ट बी पुट इन टू प्रॅक्टिस, ते अनुभवात आणा. काय करा, एनरिच वन्स एक्सपिरियन्स, आपल्या अनुभवाचा जो सोबत त्याने काय म्हटलं, कॅरी विथ इट, आपल्यासोबत घेऊन चला अनुभव. म्हणजे अनुभवाची शिदोरी तुमची वाढवत नाही.